उद्धव ठाकरेंच्या 3 दिवसांच्या दौऱ्याचा आज अखेरचा दिवस आहे। फुटलेले खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या शिर्डी मतदारसंघामध्ये मेळावा घेणार आहेत। मागील 2 दिवसांपासून उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षातून फुटलेल्या 6 खासदारांच्या मतदारसंघामध्ये जाऊन शिवसैनिकांशी संवाद साधला। खासदार फुटले तरी कार्यकर्ता शिवसैनिक आपल्या सोबत हे दाखवण्यासाठी परभणी, हिंगोली, धाराशिवमध्ये मोठं शक्ती प्रदर्शन ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आलं। खासदारांसोबत इतर महत्त्वाचे पदाधिकारी शिंदेंसह जाऊ नयेत यासाठी कार्यकर्त्यांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी आणि डॅमेज कंट्रोलसाठी संजय राऊत, अरविंद सावंत, अंबादास दानवे, अनिल देसाई, चंद्रकांत खैरे अशा दिग्गज नेत्यांची फौज घेऊन उद्धव ठाकरे मैदानात उतरलेत। आणि या दौऱ्यावेळी उद्धव ठाकरेंनी कोणत्या मुद्द्यांवरती भर दिलेला आहे पाहूयात। फुटिरांच्या मतदारसंघात दौरा केला, कार्यकर्त्यांना विश्वास देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। तर फुटिरांनी दिलेली कारणं चुकीची असल्याचं पटवून देत स्वार्थीपणाचा आरोप करण्यात आला। फुटीर खासदारांविरोधात पुढील 3 वर्ष सातत्यानं लढण्याच्या सूचना उद्धव ठाकरेंकडून देण्यात आल्या। त्याबरोबरच खासदार फुटल्यावर संघटना मजबूत ठेवण्यासाठी जबाबदारी स्थानिक आमदारांवर सोपवण्यात आली आहे। परभणीत आमदार राहुल पाटील, धाराशिवमध्ये आमदार कैलास पाटलांना अधिक ताकद देण्यात आली। ऑपरेशन टायगर नाही तर ऑपरेशन देवेंद्र असल्याची टीका झाली आणि भाजपमधील गटबाजीवरती देखील त्यांनी बोट ठेवलं। त्याबरोबरच शहांच्या पंतप्रधान पदासाठी फडणवीसांना बॅकफुटवर टाकल्याचा दावा केला। राम मंदिर दान चोरीचा मुद्दाही उपस्थित केला आणि भाजपवरती टीकेचे बाण सोडले।